संतांकडे मागणी मागत आहे की माझं गोमटं करा, चांगलं करा, किंवा कल्याणकारी किंवा जीवनामध्ये धन्यता प्राप्त व्हावी असं काहीतरी करा, त्याला गोमटं म्हणतात. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, भरपूर विशेषण आलेले पहिल्या चरणात. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग असे 4 विशेषण आलेले बरं का. साधू वेगळे आणि संत वेगळे. आता पुढे येईन तो विषय. पण कसे आहात आपण? कृपावंत आहात. आता शब्द आलेला आहे. आता शब्द फार महत्त्वाचा असतो, कारण हा आता शब्द जो आहे हा प्रारंभ अर्थाने येत असतो. आपण म्हणतो ना की आता सर्वांचं फराळ आटोपलेलं आहे, लोक पण जमा झालेले आहे, आणि मग आता कीर्तनाला सुरुवात करा. आता शब्द येतोच प्रारंभ अर्थाने. बऱ्याच ठिकाणी अनंतर या अर्थाने, म्हणजे नंतर देखील त्या पाठीमागचा काही संदर्भ घेऊन देखील आता शब्द येतो. आता हृदय आपुले चौफाळून या भले, वरी बैसावो पावले श्री गुरुचे. हा आता शब्द का आला याच्याकरता 14 अध्यायाची शेवटची ओळी पाहावं लागेल, मग त्या आता शब्दाचा अर्थ कळतो. त्याच्याशिवाय अर्थ कळत नाही. तुकोबराय देखील अभंगामध्ये म्हणतात ना, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरणा देखलिया, तुझे चरणा देखलिया, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, तुझे चरणा देखलिया, तुझे चरणा देखलिया, भाग गेला, भाग गेला सीना गेला. इथं जो आता शब्द आलेला आहे, आता कोठे धावे मन, केव्हा तुझे चरण देखलिया, आता कोठे धावे मन, भाग गेला सीन गेला, अवगा झाला आनंदू. हा आता शब्द आलेला आहे बघा. 13व्या अध्यायात आणि 16व्या अध्यायामध्ये आता शब्दाचा फार ज्ञानोबरांनी प्रयोग केलेला आहे. भरपूर. एखादा विषय संपायचा असेल आणि दुसरा विषय प्रारंभ करायचा असेल तर त्या ठिकाणी आता दया ते ऐसी, पूर्ण चंद्रिका जयसी, निवविता न कडसी साना थोर, किंवा आता अभिनव वागविलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. गणपतीरायाचं वर्णन संपलं, मग आता अभिनव वागविलास शारदा माता जी आहे तिचं वर्णन चालू करायचं, म्हणून आता शब्द आलेला आहे. एखादा विषय संपवायचा आहे आणि पुढचा विषय चालू करायचा आहे, तर त्यावेळेस देखील हा आता शब्दाचा प्रयोग येतो. भरपूर ठिकाणी संत वाङ्मयामध्ये आता शब्द आलेला आहे, भरपूर ठिकाणी आलेला आहे. नाटामध्ये जर आपण बघितलं तर फार तुकोबरायचं सुंदर नाट आहे. आता तुझं कळेल ते करी, 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 तारी तरे तारी मारी, तारी सीतारी तारी मारी, तारी सीतारी तारी मारी, तारी सीतारी तारी
नको घाली संसारी आतवा नको घाली संसारी आतवाना शरण आलो नेनातपणे शरण आलो शरण आलो नेनातपणे शरण आलो नेनातपणे घाली संसारी आत्माने घाली संसारी आत्मानो घाली संसारी आत्मानो शरण आलो नेनातपणे भावाने फार गोड नाट आहे तुकोबरायचं, लय गोड. आता तुझं कळेल ते करी, तुला जे वाटतं ते कर. काय कर, तारीशी तरी तारी मारी. तारायचं असलं तर तार, नाही तर मार. काय स्पष्टीकरण केलं नाही तुकोबरायनं, तारायचं का नेमकं मारायचं. तुला जे वाटेल ते कर, जवळी अथवा दुरी दरी. तुला जवळ करायचं जवळ कर, नाही तर लांब टाक. घाली संसारी अथवा नको, संसारात घाल, नाही तर आणखीन कुणीकडे टाक. तुला जे करायचं, तुला जे गोमटं वाटन ते कर. हा गोमटे शब्दाचा अर्थ लावताना या ठिकाणी तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. आता गोमटे शब्दाचा अर्थ आपण काय काय करतो आपल्या आपल्या दृष्टीनं, प्रत्येकाच्या अधिकारानुसार प्रत्येकजण करीत राहतो. काही काहीला गोमटं होणं म्हणजे संसारामधल्या वस्तू प्राप्त होणं, पैसा अर्थप्राप्ती होणं, नोकरी लागणं, चांगली सुंदर पत्नी मिळणं किंवा मुलगा होणं, हे आपलं गोमटं होणं. हे आपलं व्याख्या प्रत्येकाच्या भिन्न भिन्न आहे. कोण काय व्याख्या करीन सांगता येत गोमटेपणाची. हा गोमटे शब्द जो आहे या अभंगामध्ये तुकोबराने गोमटे शब्दाचा अर्थ कुठंच दिला नाही. फक्त गोमटे ते करा माझे, तुम्हाला जे योग्य वाटेल, जे तुम्हाला कल्याणकारी वाटेल ते करा. आम्हाला आमचं हित कळत नाही, आम्हाला आमचं कल्याण कशात आहे ते कळत नाही. त्यामुळे तुम्हाला जे गोमटं वाटेल ते करा. कारण आपल्याला आपलं हित कळत नसतं. आपल्याला आपलं हित जे आहे ते संसारामध्ये आहे असं भास होत असतो, पण संसारामध्ये आपलं हित नसतं. तुकोबराय आपलं गोमटं करून घेण्याकरता 3 ठिकाणी शरण गेले आणि शेवटी पर्यायी सगळा इलाज खुंटला म्हणून शेवटी मग ज्ञानोबरायकडे शरण आलेले. 3 ठिकाणी शरण गेले तुकोबराय. तुकोबराय अगोदर शरण गेले प्रपंचाला, की प्रपंचामध्ये आपलं गोमटं होईल, आपलं कल्याण होईल. पण प्रपंचामध्ये कोणाचं आतापर्यंत कल्याण झालं का? संसाराने आतापर्यंत कोणाला सुखी केलं का? झालं कोणी सुखी नाही. प्रपंच सुखी बी कसा करेल? प्रपंच हा जड आहे. प्रपंच हा झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता. प्रपंच हा जड आहे, प्रपंच झालेलाच नाही. आता जो प्रपंच जड आहे त्या ठिकाणी आपण सुखी कसं होतो मीच सांगा. संसारामध्ये सुख आहे का? संसार दुःख मूळ चौकडे इंगळ. चाल कशी लावतो आपण बघा. अशी चाल लावतो का असं वाटतं आता हा संसार सोडणारे वाटतं, आणि नीट चातुर्मासाला पंढरपूरला जाणारे. संसार सकाळी जर आपण काकड्यात ऐकलं तर आहे हा संसार
विचार शब्द घातला तो कोबरा. विचार सुद्धा करू शकत नाही तुम्ही. संसारात सुख आहे हा विचार सुद्धा करायचा नाही. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. पण तरी देखील आपण कसून करतो अगदी तन मन लावून. तिकडं वारी चुकली तरी चालेल, पंढरपूरची गावातलं कीर्तन हुकलं तरी चालेल, ज्ञानेश्वरीचं पारायण चट पुढच्या जन्मात करू, त्याला काय, ह्या जन्मात नाही झालं पुढच्या जन्मात ज्ञानेश्वरीचं पारायण. पण संसार पुन्हा होणार एक संसार. हरीची न बजसी कवण्या गुणे, हरीची न बजसी कवण्या गुणे, हरीची न बजसी कवण्या गुणे, हरीची न बजसी कवण्या गुणे. सायाचे करीची प्रपंच दिननीचे, सायाचे करीची प्रपंच सायास चालू आहे आपले आणि रात्रंदिवस सायास चालू आहे. रक्ताचं पाणी, दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, भरपूर सायास आहे. का आता त्याच्यात भरपूर मोठी लिस्ट आहे, वेळ जाईल आपला. मोठे सायास आहे आपले. आणि कशा करता? प्रपंचामध्ये सुख शोधण्याकरता, कृतकृत्य होण्याकरता प्रपंचामध्ये. अहो या प्रपंचाने प्रभू रामचंद्राला सुख दिलं नाही. आता आपली गोष्ट कुठे आहे? जे प्रभू रामचंद्र सोन्याच्या सिंहासनावर विराजमान होणार होते, त्याच दिवशी त्याच मुहूर्ताला कुठं वनात जावं लागलं, त्याच मुहूर्ताला. मग आता आपली गत काय? आपण सुखी होऊ शकतो का संसारामध्ये? तुम्ही कितीही सुख शोधा, नाही. प्रपंचात सुखाची वार्ता नाहीच मला ते, सुखाचा विचार देखील. आणि ते थोडंफार ते सुख आहे. आता ते परंपरेनं दृष्टांत सांगतात आता की एक जणाच्या पाठीमागे वाघ लागला. परंपरेचं त्यात विचारसागर सांगताना आता भरपूर, आता गुरुवर्य शांतीवर्म कुरेकर बाबा नेहमी सांगतात हा दृष्ट. वाघ लागला, पळता पळता समोर विहीर आली. आता विहिरीमध्ये पळता पळता पडला. पडला तर मग एक वडाचं झाड होतं, त्या फांटेला कस तरी लोंबकळला. ज्या फांटेला लोंबकळला त्या फांटेला होता आग्यामोळ. आग्यामोळ होतं त्या शेंड्याला. आता वरती वाघोबा, खाली उडी मारत नागोबा, खाली विहिरीत विषारी नाग आहे, कोरडी विहीर. उडी मारली तर हातपाय मोडून पुन्हा नाग बी चावेल, खाली नागोबा. बरं, ज्या फांटीला लोंबकळा तिथं होतं आग्यामोळ. आणि मग ते फांटी हलू लागली, ते मोळ उठलं, ते माशा चावू लागल्या. असंच आहे संसारात महाराज. आणि थोडं ते फांटी हल्ल्यामुळं तो मधाचा जो पोळा होता, तो मधाचा कांदा म्हणतात त्याला, तो फुटला. आणि त्याच्यातून थेंब थेंब त्याच्या तिथे नाकावर पडत होतं, नाकावर ओठावर. आणि मग जिभेनं तो त्याचं ती चव घेत होता. आता दुःख किती आहे बघा. वरती जावा तर वर वाघ आहे, खाली उडी मारा तर नाग आहे. आणि ज्या फांटी लोंबकळला तिथं आग्यामोळ आहे. ती चावत होतं, भयंकर चावा. आता ती काय साधा मोळ आहे, ते भयंकर वेदना आहे. आणि तरी देखील हा सुख त्या ठिकाणी किती जवा एवढं सुख. सुख पाहता जवा पाडे. फार परंपरेचे दृष्टांत आहे, पण हे सिद्धांत वठवण्यासाठी फार चांगले बरं काही दृष्टी. तसे सिद्धांत कळणार नाही तुम्हाला. सुख किती आहे हे सांगण्याकरता केवढा जबरदस्त दृष्टांत आहे. याच्यासारखा दृष्टांतच नाही. तीळ मात्रच त्या ठिकाणी सुख नाही. आणि तरी देखील आपण प्रपंचामध्ये सुख शोधतो रात्रंदिवस, अहोरात्र. तुकोबराय प्रपंचाला शरण गेले की माझं गोमटं करा, माझं हित करा, मला धन्यता प्राप्त करून द्या. पण प्रपंच जड आहे. मग नंतर तुकोबराय जीवाला शरण गेले, कारण जीव हा त्याच्या ठिकाणी चैतन्य आहे.
पण चैतन्य आहे जीवाच्या ठिकाणी, पण परिपूर्णता कुठे? जीव हा अपूर्ण आहे. ज्याप्रमाणे एखाद्या घायाळाचा संग करावा, करिता घायाळाचा संग अंगे अंग माखावे. जीवाकडे गेलो आपण परिपूर्ण होण्याकरता, तो अपूर्ण तो आपण बी अपूर्ण, दोन्ही अपूर्ण आल्यानंतर त्या ठिकाणी कसं पूर्ण होईल बघा. मग तो जीव पूर्ण कधी होईल? जोपर्यंत ओढा, हा ओढा परिपूर्ण कधी होईल? तो गंगेला मिळेल. गंगा परिपूर्ण कधी होईल? ज्यावेळेस ती समुद्राला मिळेल. समुद्राला जोपर्यंत ती मिळत नाही तोपर्यंत गंगा ही अपूर्ण राहते. ओढा कधीच समुद्र होऊ शकत नाही. तुमच्या गावची विहीर कधीच समुद्र होऊ शकत, तुमच्या गावची नदी कधीच समुद्र होऊ शकत. ती एकदा समुद्राला जाऊन मिळाली की मग अवघ्या झाल्यावर मी एकमय एकमय, अवघ्या झाल्यावर मी एकमय, अवघ्या झाल्यावर मी एकमय, अवघ्या झाल्यावर मी एकमय. तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एकमय एकमय, अवघ्या झाल्यावर मी एकमय, अवघ्या झाल्यावर मी एकमय एकमय, अवघ्या झाल्यावर मी एकमय. जोपर्यंत समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत परिपूर्णत नाही. जीवाचं तसंच आहे. जोपर्यंत जीव हा भगवंताच्या स्वरूपात विलीन होत नाही, जोपर्यंत साधू संताच्या चरणाजवळ नतमस्तक होत नाही तोपर्यंत परिपूर्णता नाही, अपूर्णता आहे. चैतन्य आहे पण अपूर्णता आहे. तुकोबरायने जीवाचं त्या ठिकाणी बघितलं की जीवाला शरण जाऊन आपलं गोमटं होणार नाही. नंतर तुकोबराय देवाला शरण गेले. आता देवाच्या ठिकाणी परिपूर्णता आहे आणि चैतन्य देखील आहे भगवंताच्या ठिकाणी, पण देव आपलं गोमटं करू शकत नाही. तुम्ही म्हणताना असं कसं बोलू राहिले? आता तुकोबरायचाच अभंग आहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. बरोबर आहे, अभंग तुकोबरायचाच आहे. त्याच्याशिवाय सुख नाही हे तुकोबराय सांगत आहे. पण तरी देखील देव आपलं गोमटं करू शकत नाही. का करू शकत नाही? पहिलं कारण आहे की देवाच्या आपण ओळखीचेच नाही. देव आपल्याला ओळखीतच नाही. ओळखतो देव आपल्याला. तुम्ही जा बरं पंढरपूरला, तिथं ते बडवे तर एका याच्यात पार बाहेर नेऊन घालतात. हात मोडतो का, पाय मोडतो का, डोकं फुटतं काहीच पाहत नाही. तुम्हाला एक सेकंद तरी उभं राहून देतात का? त्यांना एका मिनिटात 65 लोक 75 लोक काढायचे राहतात. 60 नाही 75. तुमच्या वाट्याला एक सेकंद तरी येतो का? देव ओळखीतच नाही महाराज आपल्याला. कारण देवाचा जो अवतार आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, देवाचा अवतार एक तर सज्जना करता आहे, नाहीतर एक तर दुर्जना करता आहे. एक तर देवाचा अवतार मारुतीराया करता आहे, नाही तर दुसरा रावणा करता आहे. आता आपण कशात बसतो ते सांगा? आपण मारुतीराया आहो का? आपण रावण? ते जाऊ द्या. दुसरा प्रश्न आहे माझा, आपण सज्जन आहो की दुर्जन? आता जे जे इथं सज्जन असेल त्याने वर हात करा. सज्जन अगदी कीर्तनकारासहित. बरं दुर्जन नाही करणार कोणी. आता मी बी नाही करणार, तर तुम्ही कधी करता? वर हात करू बी नाही. एखादं जर म्हणलं आपण सज्जन असताल तर वर हात करा, तर करायचं नाही. कारण जो वर हात करेल त्याच्यासारखा दुर्जन नाही. मी सज्जन आहे असं कोणी म्हणतं का? सज्जन माणूस म्हणतो की मी सज्जन आहे. आपण सज्जनाच्या यादीत बसत नाही आणि दुर्जनाच्या बी यादीत बसत नाही. बरं दुर्जन म्हणावं तर आपण पंढरपूरची वारी करतो, आळंदीची वारी करतो. आणि सज्जन म्हणावं तर वय नसताना आपण हाफ तिकिटामध्ये वारी करतो. वय नसताना. बरोबर आहे की नाही? आपलं वय नसताना आपण त्या आधार कार्डवर करून घेतो की नाही? बरं तुम्ही आता एवढ्या ज्ञानेश्वरी वाचता, गाथा वाचता, मला एखादी ओवी दाखवा
ज्ञानेश्वरीत ही ओवी आलेली बा, हाफ तिकिटात वारी केल्यानंतर मोक्ष भेटतो. किंवा गाथ्यात एखादं चरण दाखवा, व हे आम्ही एवढे पैसे वाचवले आणि घरावर कौलं टाकले सोन्याचे ते पैसे वाचून. असं बी काय नाही. ते पैसे वाचून करता काय तुम्ही? म्हणजे नेमकं म्हणावं काय आपल्याला? दुर्जन म्हणावं तर वारी करू राहिले आणि सज्जन म्हणावं तर पुन्हा सरकारला फसवू राहिले. त्या बसमध्ये आमच्या सारख्याला फुल तिकीट काढून बसायला जागा नाही, उभा राहून जावं लागतं. बरं, जागा मिळाली तर एकूण तिकून एखादं वयोवृद्ध माणूस आला की त्याला जागा द्यावं लागते. आता बाबाची दया येते, कारण उभा राहणार नाही. आपल्याला कळतंय बाबा जास्त वेळ उभा राहू शकत नाही. आपल्याला दया येते की बाबा बसा आमच्या जागेवर, आम्ही उभा राहतो, आम्हाला सवय कीर्तनात उभं राहायची. आपण कुठल्या यादीत आहोत? सज्जनाच्या बी नाही आणि दुर्जनाच्या बी नाही. आपण मधल्या यादीत आहे. आपण मध्यभागी आहोत. त्यामुळे भगवंत त्या ठिकाणी आपलं गोमटं करू शकत नाही. आणि मग देवाने आपलं अवतार कार्य संपवलं आणि वरती गेल्यानंतर मग देवाच्या लक्षात आलं की आपण सज्जनांचं त्या ठिकाणी हित केलेलं आहे, कल्याण केलेलं आहे. दुर्जनाचा बी नाश करून कल्याणच केलेलं आहे. त्याचा बी मोक्षच त्याला दिलेला आहे. पण एक जो मधला वर्ग राहिला, म्हणजे आपण, ह्या वर्गासाठी आपण काहीच केलं नाही. देवाला त्या ठिकाणी मनामध्ये विचार निर्माण झाला आणि मग भगवान परमात्मा, पांडुरंग परमात्मा विश्वमाऊली ज्ञानोबराच्या रूपाने अवतरित झाले. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले, प्रगट गुह्य बोले, प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्माची केले, प्रगट गुह्य बोले. रामेश्वर मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा महामंगल, आरती ज्ञान राजा रामा जनार्दने, शेवटी तुकोबराय फिरून फिरून प्रपंचाला शरण गेले, जीवाला शरण गेले, देवाला गेले. शेवटी कुठंच आपलं कल्याण होण्यासारखं दिसलं नाही. आणि मग शेवटी विश्वमाऊली ज्ञानोबा राहिला, हनुमंत राहायला शरण आले. शरण शरण जे हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. आपलं गोमटं करून घेण्याकरता, आपलं कल्याण करून घेण्याकरता शेवटी हनुमंतरायला शरण आले, विश्वमाऊली ज्ञानोबरायला शरण आलेले. ज्याप्रमाणे आपण नाही का, आपल्याला एखाद्या वेळेस पैशाची फार गरज भासते. आपण पैसा त्या ठिकाणी मिळवण्याकरता किंवा तेवढे ते पैसे, गरजेपुरते पैसे आपल्याला प्राप्त करून घेण्याकरता आपण बँकेत जातो, पतसंस्थेत जातो, सासूरवाडीला जातो. सासूरवाडीला तर उभा बी करत नाही ते लोक, बरोबर आहे ना? पैशासाठी तुम्ही जा सासूरवाडीला, ते दारात देखील उभा राहून देत नाही. आता पोरगी दिली तेवढी भरपूर झाली. भरपूर सगळ्या नातलगाकडे हिंडतो आणि मग शेवटी आपला जिवलग मित्र असतो. शेवटी त्या जिवलग मित्राकडे येतो ना, आता त्याला म्हणतो आता तुझ्याशिवाय पर्याय नाही. तसंच तुकोबा आहे, सर्वांना शरण गेले, पण शेवटी जर त्या ठिकाणी दिसलं त्यांना की आपलं गोमटं होऊ शकत नाही, देव देखील आपलं गोमटं करू शकत नाही, आपलं कल्याण करू शकत नाही. मग शेवटी तुकोबा आहे ज्ञानोबरायच्या समोर आले आणि म्हणू लागले, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही
सर्वात शेवटी साधू संतांना शरण गेलेले आहे. कारण देव अवतार घेतो, पण देवाच्या ठिकाणी आपलं कल्याण करावं अशी इच्छा नाही, तळमळ नाही देवाला. पण साधू संतांना तळमळ आहे की नाही? मग आपली त्या ठिकाणी मुक्ती व्हावी, आपल्याला मोक्ष मिळावा, या संसार दुःखातून आपल्याला सुटका व्हावी, याकरता तुकोबरायला ज्ञानोबरायला किती तळमळ आहे, फार तळमळ आहे. इतकी तळमळ आहे की त्या तळमळीसाठी महाराज शब्द नाही. अवतार तुम्हा धराया कारण उद्धारावे जन जडजीवा, उद्धारावे जन जडजीवा, उद्धाराया जन जडजीवा. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जडजीवा, उद्धाराया जन जडजीवा, उद्धाराया जन जडजीवा. अवतार धारण करण्याचं मुख्य कारण काय असेल तर उद्धरावे जन जड जीव, जड जीवांचा उद्धार व्हावा. जे अज्ञानी आहे, जे आपण मधले, म्हणजे जर सज्जनाच्या यादीत नाही आणि दुर्जनाच्या बी यादीत नाही, आपण मधले, मग याकरता ज्ञानोबरायचा अवतार, याकरता. आणि असे ज्ञानोबर आहे की जे कृपावंत आहेत. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवल, या ठिकाणी दयावंत शब्द बी घातला आला असता. आता तुम्ही दयावंत, पण नाही, दया शब्द हा कमी आहे. कृपा म्हणजे अनुकूलतेची प्राप्ती करून देणं, याला कृपा म्हणतात. आणि प्रतिकूलतेतून सोडवणूक करणं, प्रतिकूलतेतून सोडवणूक, याला दया म्हणतात. मग आता याच्याकरता काही उदाहरण आहे का? आता हे शब्द तुम्हाला कळणार नाही, अनुकूलता आणि प्रतिकूलता. अनुकूलतेची प्राप्ती करून देणं, याकरता उदाहरण आहे आंब ऋषीवर जी केलेली आहे भगवंताने ती कृपा आहे, आणि दुर्वासावर जी दाखवलेली आहे ती दया आहे. आता हे सगळ्याला माहिती आहे ना आपल्याला. आज एकादशीचाच आहे नेमकं दृष्टांत. ही कथा जी आलेली आहे ती एकादशीच आहे. हे अंबरीष राजाने 12 वर्ष निर्जला एकादशीचं व्रत केलं होतं. 12 वर्ष. निर्जला म्हणजे दशमीला एक भुकतं, दशमीला एकदाच जेवायचं, एकादशीला काहीच नाही, पाणीसुद्धा नाही. आणि द्वादशीला हे व्रत सूर्योदयाला सोडायचं. असं हे व्रत किती वर्ष केलं? 12 वर्ष केलं. आणि मग 12व्या वर्षी या व्रताच्या त्या ठिकाणी पारायण म्हणजे सांगता सोडवण्याकरता दुर्वास मुनींना आमंत्रण दिलेलं आहे जेवणासाठी. पण आता दुर्वास मुनी नेमकं स्नानाला गेले आणि इकडं सूर्योदयाची वेळ चुकून चालली, तरी होऊन चालली. हे व्रत सूर्योदयाला सोडावं लागतं. तो विधी पूर्ण करण्यासाठी अंबरीष राजाने ब्राह्मणाला विचारलं काय करावं. शरण गेले. मग ते भूदेवाने सांगितलं, ब्राह्मणाला सांगितलं, आपण हातामध्ये पाणी घ्या, तुळशीचं एक पान घ्या आणि आचमन करा, म्हणजे तुम्हाला व्रत जे आहे यथासांग व्रत केल्याचं पुण्य देखील मिळेल. आणि त्या दुर्वास मुनीच्या अगोदर जेवण्याचं पाप देखील लागणार नाही. कारण अतिथी आहे, अतिथीच्या अगोदर जेवू नये. एखादा आपल्या घरी अतिथी आला तर त्याच्या अगोदर जेवू नये. म्हाताऱ्या माणसाच्या अगोदर जेवू नका. घरात लहान मुलं असतील त्यांच्या अगोदर जेवू नका. त्यांना जेवू घाला आणि मग जेवा. हा विधी आहे. जर घरामध्ये म्हातारे माणसं उपाशी आहे, लहान लहान पोरं उपाशी आहे, तुम्ही खुशाल भेटले तर ते पाप आहे, पाप. त्याचा विधी आलेला आहे. एकदा त्यांना तृप्त करा आणि मग जेवा. मग तुम्हाला त्या ठिकाणी ते यज्ञ केल्याचं पुण्य मिळेल. नाहीतर मग ते पाप आहे, पाप खाल्ल्यासारखं होईल. आणि मग अंबरीष राजाला ते भूदेवाने सांगितलं की आपण
तुळशीचं पाणी घ्या आणि आचमन करा. पण दुर्वास मुनी आले, ते आचमन झालं, दुर्वास मुनी आले आणि त्याने रागावले की माझ्या अगोदर तो व्रत सोडलं म्हणे, येण्याच्या अगोदर माझी वाट का नाही पाहिली. म्हणजे आता इकडं पारणाची वेळ जी आहे ती संपत चालली होती, वेळ निघून चालली. आम्ही आता ब्राह्मणाच्या आज्ञेवरून केलं, पण दुर्वास मुनीला राग. दुर्वास म्हणजे ज्यांचा दुरून वास, ज्यांच्या जवळ जायचं कामच नाही, लांब राहायचं, असे दुर्वास रागावली ते महाराज. त्याने ती कृत्या निर्माण केली, अंबरीषीवर सोडली. आता अंबरीष राजाच्या संरक्षणाकरता भगवंताने आपलं सुदर्शन चक्र ठेवलं होतं. त्या सुदर्शन चक्राने त्या कृत्याचा नाश केला आणि ते सुदर्शन चक्र दुर्वास मुनीच्या पाठीमागं लागलं. भागवतात ही कथा फार सुंदर आलेली आहे. दुर्वास मुनी ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हणले तुम्ही इथं थांबूच नका, तुमच्यामुळं मला बी त्या ठिकाणी त्रास होईल, तुम्ही इथं थांबायचंच नाही म्हणले. कैलासात गेले. भगवान महादेव देखील म्हणले हे ज्याचं आहे त्याच्याकडे जा म्हणले, इथं थांबू नका म्हणले. आता दुर्वास मुनी साक्षात महादेवाचेच अवतार आहे, ते साक्षात महादेवच आहे, पण तरी देखील महादेवाने थारा दिला नाही, म्हणले हे ज्याचं आहे त्याच्याकडे जा. आणि मग दुर्वास मुनी वैकुंठामध्ये भगवान विष्णूंना शरण गेले. भगवान विष्णू म्हटले अहम भक्त पराधीना. आता हे सुदर्शन चक्र जे तुमच्या पाठीमागं लागलं हे माझं बी ऐकणार नाही, कारण हे सध्या कोणाच्या ताब्यात आहे? अंबरीष राजाच्या ताब्यात आहे सुदर्शन चक्र. तिथं जा म्हणले, तुम्ही ज्याचा अपराध केला का तिथंच जा, माझ्याकडून हे थांबणार नाही म्हणले. कोण म्हणलं? भगवान विष्णू, ज्याचं सुदर्शन चक्र आहे तो. आणि मग नाईलाजाने शेवटी अंबरीष राजा सगळीकडे फिरून फिरून मग कुठं आले? आपले हे दुर्वास मुनी अंबरीष राजाकडे. मग आता तुम्ही कृपावंत, आता तुमच्याशिवाय मला पर्यायच नाही, आता तुमच्याशिवाय मला कोणी वाचवू शकत नाही, तुमच्याशिवाय माझं आत्यंतिक कल्याण कोणी करू शकत नाही. आणि मग अंबरीष राजाने त्या सुदर्शनाला विनंती केली की बाबा, मी जर एक निष्ठेने हे व्रत केलं असेल, निर्जला व्रत, एक निष्ठेने अनन्यतेनं मी जर त्या ठिकाणी धर्माचं पालन करून विधिवत हे व्रत केलं असेल तर आपण शांत व्हा. लगेच सुदर्शन चक्र महाराज गायब झालं, लगेच पुन्हा दिसलं देखील नाही. आणि मग दुर्वास मुनींना अंबरीष राजाचं महात्म्य कळालं. अंबरीष राजावर जे केलेले आहे अनुकूलतेची प्राप्ती करून देणं याला कृपा म्हणतात, आणि प्रतिकूलता त्या ठिकाणी नष्ट करणं याला दया म्हणतात. म्हणजे दुर्वासावर जे केली ती काय आहे? देवाने दया केलेली आहे, आणि अंबरीष राजावर कृपा आहे. मग आता आपल्यावर कृपा पाहिजे की दया पाहिजे? आता दया ते आयसी, मी ओवी म्हणून गेलो ना, त्याच्याकरता खाली दृष्टांत आलेला आहे. चिखली रुतली गाय ते धड भाकड न पाय, तेची ग्लानी होय काला बोला. चिखलामध्ये गाय रुतलेली आहे म्हणजे ती प्रतिकूलतेमध्ये आहे, आणि तिला वर काढणं ही झाली दया. पण त्याच्यामध्ये आत्यंतिक कल्याण कुठे आहे? आत्यंतिक कल्याण ज्याच्यामध्ये आहे त्याला कृपा म्हणतात. ज्ञानोबरायांनी रेड्यावर जी केलेली आहे ती दया आहे की कृपा आहे? बोला. कृपा आहे. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. 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 शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा. शांती रूपी प्रगटला
कृपा आहे. रेड्यावर जी केली माऊलीनं ती कृपा आहे, दया नाही. कृपेमध्ये आत्यंतिक कल्याण आहे, आत्यंतिक. पुन्हा दुःखाचा लवलेश नाही, त्याला कृपा म्हणतात. म्हणून आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. साधू शब्द वेगळा आहे आणि संत शब्द वेगळा आहे. साधू हा शब्द सामर्थ्य प्रतिपादन करणारा शब्द आहे, की ज्याच्या ठिकाणी सामर्थ्य आहे त्याला साधू म्हणतात, आणि ज्याच्या ठिकाणी सत्ता आहे त्याला संत म्हणतात. सत्ता या अर्थाने संत शब्द आलेला आहे आणि सामर्थ्य या अर्थाने साधू शब्द आलेला आहे. मला सामर्थ्य प्रदान करा. आपण साधू आहात, सामर्थ्य प्रदान करा. मला सत्ता प्रदान करा, की ज्यांच्या सत्तेपुढं कळीकाळ देखील भीतो एवढी ज्यांची सत्ता आहे. धरतीच्या हाती कृपावंत संत, पाळी पंढरीनाथ लळा त्याचा. म्हणजे ज्याला कोणीच जवळ केलेलं नाही, ज्याला सर्वांनी दूर ढकललेलं आहे. आणि अशाला जर संतांनी हाताला धरलं तर हाताला धरल्यानंतर देवाला देखील त्याच्यावर कृपा करावं लागते. देवाला आपण दृष्टांत आपल्याला माहिती आहे गावबा, की जे गावबा कुठल्याच कामाचे नव्हते, फक्त पुरणपोळी खायच्याच कामाचे. घरी आई देखील ज्यांना वैतागली, त्यांची स्वतःची सख्खी आई आता दररोज ते पुरणपोळीच मागायची. आणि मग ती आई त्या बाळाला घेऊन नाथ महाराजाकडे गेली. कारण नाथ महाराजाकडे जाण्याचं कारण म्हणजे तिथं दररोज पुरणपोळी व्हायची. नाथ महाराज दररोज विजयी पांडुरंग जे आहेत त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य आहे दररोज. एक दिवस देखील खाडा नाही, फक्त एकादशीला नाही बरं का. तुम्ही एकादशीला बी करता, दररोज पुरणपोळी. आणि मग त्या आईसाहेबाला माहिती होतं, ती आपल्या बाळाला घेऊन गेली. म्हटली याला, नाथ महाराजाला म्हटली याला ठेवून घ्या म्हटले. म्हणजे जे कुठल्याच कामाचे नाही ते जाऊ द्या म्हणते. पैठणला, आळंदीला, तिकडं देऊला, जे घरच्या कुठल्याच कामाचे नाही, सगळ्या फाटक्या नोटा देवाच्या पेटीमध्ये. चांगला आता बुद्धिवान मुलगा जर पाठवला आळंदीला तर तो काहीतरी ज्ञानेश्वरी पाठ करील, गाथा पाठ करील, काहीतरी करेल. पण जे कुठल्याच कामाचं नाही, ज्याला वाचता बी येत नाही शाळेत, अशी पोरं जाऊ द्या आळंदीला. म्हणजे घरच्या कामाचे नाही, मग ते कसं काय परमार्थात येतील का कामाला? काय परमार्थ हा सोपा आहे का? इथं माणूस फार बुद्धिवान लागतो, फार चतुर लागतो. असो, तो विषय नाही. आता तो अभंग राहीन बाजूला. ती आई ते ठिकाणी घेऊन गेली नाथ महाराजाकडे, ठेवून घ्या म्हणली. आता नाथ महाराजाच्या घरी दररोज त्या ठिकाणी पुरणपोळी. पण नाथ महाराजांच्या घरची पुरणपोळी खाऊन खाऊन नाथ महाराजांकडे सत्ता आहे. भगवान पांडुरंग परमात्मा ज्यांच्या घरी पाणी वाहतो, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, स्वतः भगवान परमात्मा ज्यांची सेवा करतो, कशामुळं? सत्ता आहे. देवाला देखील राबावं अशी सत्ता आहे. आणि त्या सत्तेमुळं गावबाला एवढा मोठा अधिकार प्राप्त झाला की नाथ महाराजानंतर भावार्थ रामायण जे राहिलं होतं, अर्ध भावार्थ रामायण ते गावबाने पूर्ण केलं. ही सत्ता आहे. ही सत्ता फक्त संताकडेच आहे. हे सामर्थ्य जे आहे हे संतांकडेच आहे, हे अन्य कुणाकडं नाही. आणि संत आपल्याला परिपूर्ण करतात, अपूर्ण राहून देत नाही. तात्काळ नाही काळ वेळ तया लागी, नाही काळ वेळ तया लागी. आपण सारिके करती कंठ, नाही काळ वेळ तया लागी, नाही काळ वेळ तया वा. तात्काळ आपणा सारी की करती तात्काळ, कृपाया केली संतजनी, किंवा कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुले पदे बैसविले, बाप रखुमा देवर विठ्ठले, भक्ता दिधले वरदान. संत जीवाला आपल्यासारखं करून टाकतात. आपलं दुजा भाव ठेवीत नाही, त्याला जन्मभर आपल्या आसनच उचलायला लावित नाही.
जन्मभर कपडे धुवायला लावित नाही. त्याचं कल्याण कशात आहे? आत्यंतिक कल्याण करतात. नुसती सेवा करून घेत नाही. शिष्याची तो न घे सेवा मानी देवा सारिखे, मानी देवा समान, मानी देवा समान. शिष्याची तो न घे माझी देवा बारे, माझी देवा बारे, माझी देवा बारे. तुमचा गाथ्याचा चांगला अभ्यास दिसतो कडे. शब्द काढला की प्रमाणे शिष्याची जो नेगे सेवा आणि मानी देवा सारे की. आता हे पाहायला भेटतं का? हा भेटतं कुठं? जोग महाराज संस्थेमध्ये. विचारा ना, शिष्याची जो नेगे सेवा मानी देवा सारी की. मी माझ्या जीवनातलं उदाहरण सांगतो. आता मी गुरुवाऱ्यांसोबत भरपूर राहिलेलो आहे त्यांच्या सहवासात. वैकुंठवासी प्रातस्मरणीय आदरणीय वंदनीय पूजनीय बोधे बाबा. आम्ही पहाटे 3ला इंद्रायणी स्नानाला सोबत जायचो, कारण मी वर्ष दीड वर्ष त्या देवीदासमध्ये राहिलो होतो आरंभाला. 2004ची घटना आहे. आणि मग स्नानाला गेलं की बाबाने धोतर काढलं की ते धोतर आपण पिळायला घ्यायचं. बाबाने हिसकून घ्यायचं ते धोतर आणि हिसकून घेऊन बाबा स्वतः पिळायचे. बाबा म्हणायचे आता तुमची सेवा आम्ही केली पाहिजे, तुम्ही साधक आहात. आता बघा आपली काय लायकी, आपण त्यांच्या चरणाचं धूल तरी आहोत का? ज्यांचं अखंड ज्यांचं भजन चालू आहे, अखंड, काय त्यांचा अधिकार आहे की गाथा पूर्ण मुखोद्गाय. बाबा 2 दिवसाला गाथेचं पारायण करायचे, 2 दिवसात. केवढा मोठा अधिकार आहे. आणि बाबांनी स्वतः धोतर पिळायचं, आपलं स्वतःच्या खांद्यावर घ्यायचं. आपण वाळू घालायला तरी द्या म्हटलं तरी वाळू घालायला बी देत नव्हते, स्वतः वाळू घालायचं. शिष्याची जो नेगे सेवा. एकदा आम्ही आता मोठ्या, मी 1-1.5 वर्ष तिथं होतो, नंतर मोठ्या माऊलीकडे राहिलो होतो. आणि मग माऊली कुठंतरी कार्यक्रमाला गेले आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आम्ही त्यांचे सगळे कपडे धुतले माऊलीचे. मग आता त्याने आल्यावर पाहिले की कपडे आपले वाळू लागले. आणि मग आम्हाला विचारलं त्यांनी कपडे कोणी धुतले. आता आम्ही काहीच बोललो नाही. मग ते काही बोलून त्यांनी ओळखून घेतलं की यांनी कपडे धुतले आपले. आम्ही 3 जण होतो त्यांच्या रूमवर. आम्हाला झोपून दिलं त्यांनी आणि रात्री 12ला सगळ्याचे कपडे धुतले, सगळेचे. 3घांचे कपडे वाळत होते. आम्हाला सगळे नेसायला धोत्र नाही. हे याला संत हृदय म्हणतात. शिष्याची जो नेघे सेवा माने देवा सारी, याला किती मोठं हृदय लागेल बघा, किती व्यापकता लागेल की जे चराचरामध्ये जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत. हा भक्तियोग निश्चिंत जाणं. ही जी ओवी आहे ना, या ओवीनुसार ते जगतात. हे जीवन त्यांचं बनलेलं आहे. आणि मग अशा साधू संत जर आपल्यावर कृपा झाली तर त्यांची कृपा झाल्यानंतर आपल्या जीवनात देखील परिपूर्णता प्राप्त होते. अपूर्ण ठेवीत नाही, ते आपल्यासारखंच करतात, आपल्यासारखंच. आज जोग महाराज संस्था बघा, त्या ठिकाणी ते काहीच विचारित नाही. विद्यार्थी कुठला आहे त्याचं गाव विचारित नाही, त्याची जात विचारित नाही, काहीच पाहत नाही. आणि 4 वर्ष सुटल्यानंतर त्याला एवढं परिपूर्ण बनवतात, अख्खा महाराष्ट्र त्याला डोक्यावर घेतो. करतात की नाही आपल्यासारखं? असं कुठं आहे? हे फक्त साधू संताकडेच आहे. अन्य तुम्हाला हे कुठं पाहायलाच भेटणार नाही. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, जीवलग आहेत, आपल्या जीवाचे सगळे सोयरे आहेत. अंतकाळी माझ्या येती सोडवणे. अंतकाळी आपल्याला, अंतकाळी आपली आई सोडवित नाही, आपला बाप सोडवित नाही, आपले सगळे सोयरे सोडवित नाही, कोणीच सोडवित नाही. आपली धर्मपत्नी ती देखील उंबऱ्यापर्यंतच येते, तिथून पुढे येत नाही ती. पण साधू संत अंतकाळी माझ्या येती सोडवणे, आपल्याला सोडवतात, या भवदुःखातून सोडवतात, पुन्हा जन्माला यायचं कामच नाही. म्हणून जीवलग आहेत. खरे साधू संत हे आपले जीवलग आहे. आपलं जीवलग बाकी कोणी नाही. आता तुम्ही कोणाकोणाला जीवलग मानता ते तुमचं तुम्ही बघा, पण जीवलग नाही. हा तुमचा भ्रम आहे, फार मोठा भ्रम आहे. आणि हा भ्रम एक दिवस असा रडविले की मग तुमचं आसरू पुसायला कोणी येणार नाही. रडविले एक दिवस पश्चाताप करावा लागेल. तुम्ही इतरांना जर जीवलग मानलं साधू संतांना सोडून, तर एक दिवस रडावं लागेल, पश्चाताप करावा लागेल. म्हणून साधू संतांना जीवलग माना, तेच खरे कृपावंत आहे. तेच साधू संत आपले
या भवनदीतून तारक आहे. आणि म्हणून अशा साधू संतांना तुकोबराय शरण जातात आणि मग ज्ञानोबरायला विनंती करतात, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे, मारो दे कुमार, मारो दे कुमार, गोमटे ते करा, गोमटे ते करा, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. आता गोमटे शब्दाचा अर्थ वयानुसार बदलतो, काळानुसार बदलतो, भरपूर क्षेत्रानुसार बदलतो. मी सुरुवातीला सांगून आलो ना, आता कोण कोण गोमटे शब्दाचा अर्थ काय करेल तपासणं. जो तो आपल्या बुद्धीने, आपल्या अधिकाराने, जशी आपली कुवत आहे तसा आपण त्याचा अर्थ करतो, किंवा आपल्याला जसं अनुकूलता त्याच्यातून आपलं गोमटं कशात आहे. आता प्रत्येकाची धाव आता कुठपर्यंत आहे आपल्याला काय माहिती. कोणाला आत्यंतिक कल्याण करून घ्यायचं आहे, तर कोणाला संसारिक परमार्थिक कल्याण, त्या ठिकाणी संसारिक कल्याण, प्रपंचातलं कल्याण. भिन्न भिन्न अर्थ आहे गोमटे शब्दाचा. ज्याप्रमाणे एक दृष्टांत आहे, एक मुलगा 10वी पास झाला, मेरिटनं जवळजवळ 96% मार्क मिळाले. आणि मग घरी ते मार्कशीट घेऊन आला. आईला फार आनंद झाला. आई म्हटले, वा माझा बाळू फार शहाणा आहे. म्हटले नाही, 96% मार्क मिळवले, फार कष्ट घेतले. आणि मग तो बाळू आईला म्हटला, आता मी पहिला आल्यानंतर तुम्ही मला शब्द दिला होता दोघांनी मी, की मी सायकल घेऊन देताल 1 नंबरने सुटल्यावर, मग आता तुम्ही सायकल घेऊन द्या म्हटले. आणि मग ती बाळूची आई, ते आता बाळूचे वडील आल्यानंतर ती म्हटली, आता तुमचा मुलगा पहिला आला म्हणले, मेरिटनं त्या ठिकाणी 96% मार्क पडले, आता याला सायकल घेऊन द्या म्हटले. बाळू कसा शहाणा आहे, हुशार आहे. आणि मग ते म्हटले, आता याला सायकल घेऊन द्यावं, तर एखाद्याला धडकीन किंवा हातपाय मोडून घेईल, अजून याला सायकल व्यवस्थित चालवता येत नाही. आता 10वीचे पोरं मोटरसायकली चालवतात. मोटरसायकलीच काय, आता पायलट आहे पार. तुम्ही पुण्यात जा, एक 12वीची मुलगी आली ती बाबाच्या दर्शनाला, शांती ब्रह्म कुरेकर बाबा यांच्या दर्शना आल्यानंतर बाबांनी सहज तिला विचारलं, बाई तू काय करते. मग तिची आई म्हटली की ही मुलगी पायलट आहे, विमान चालवते. आता बाबा म्हटले, इथं सायकल चालवायची पंचायत आहे आणि ही मुलगी पायलट झाली, म्हणजे केवढं धैर्य आहे. ते पण ते वडील घाबरू लागले. आता याने कुठं हातपाय मोडून घेतले किंवा दुसऱ्याचे मोडले धडक देऊन, याला कुठे. ते वडील नाही म्हणू लागले. आणि मग ते शेवटी ती बाळूची आई रागवली, म्हटली, वा लय शहाणे लागून गेले म्हणले, तुम्ही घेऊन द्या म्हणले त्याला सायकल. मग आता इथं शहाणा शब्द 2दा आला. एक त्या मुलाला बी ती शहाणं म्हटली, हा कुठल्या अर्थी आला शहाणा, आणि एक आपल्या मालकाला म्हणजे पतीला बी शहाणं म्हटली. आता तुम्ही सगळे संसारामध्ये तुम्हाला अनुभव आहे, तुम्हाला शहाणं कधी म्हणतात घरचे. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस मूर्खाच्या यादीत नेऊन घालतात त्यावेळेस शहाणं म्हणतात, हाय की नाही बरोबर. लय शहाणी लागून गेले म्हणे, द्या त्याला सायकल घेऊन, म्हणजे मूर्खात काढला आपल्याला. हा, पण तरी देखील आपलं चालूच आहे, रात्रंदिवस, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र. चला
जसं या ठिकाणी शहाणा शब्दाचा अर्थ दोन्ही ठिकाणी वेगवेगळा निघला बघा, तसंच आहे गोमटे शब्दाचा अर्थ प्रत्येक ठिकाणी तुम्ही जसं लावताल तसा अर्थ आहे. गोमटे ते करा माझे. गोमटे शब्दाचा अर्थ आपल्या बुद्धीनं लावूच नका तो, किंवा आपल्या बुद्धीनं आपलं जे गोमटं आहे आमचं अशा पद्धतीनं गोमटं करून द्यावं. आमच्या मुलाला कलेक्टर करा, किंवा आमचा बंगला 2 वर्षात झाला पाहिजे, शेजारची जमीन विकायला निघली ती आम्हाला मिळाली पाहिजे. या अशा गोष्टी संताकडे मागू नका. हे त्यांच्यावर भार टाका की गोमटे ते करा माझे, तुम्हाला जे योग्य वाटेल. याकरता चंद्रशेखर महाराज फार एक दृष्टांत गोड सांगतात. गुरुवर्य चंद्रशेखर महाराज ते म्हणतात की एक आता ज्या त्या ऋतूमध्ये जे ते फळं विकायला येतात बघा, आणि मग एक ती फळावाली बाई बोराच्या दिवसामध्ये आपल्या टोपलीमध्ये बोरं घेतली. आता पूर्वीचे ते गावरान बोरं, ती बोरं घेऊन विकायला आली. बोरं घ्या. आणि नेमकं फार वर्षांनी, जवळजवळ 5-6 वर्षांनी एका घरी ती नेहमी जात होती, पण तिथं 5-6 वर्षांनी गेली ती त्या वाड्यामध्ये. आणि मग तिचा आवाज ऐकल्यानंतर ती मालकीन घर खाली आली. तिनं बोलून घेतलं, ये म्हटले आतमध्ये. आल्यानंतर म्हटली इतक्या दिवस कुठं गेली होती, काय विचारपूस झाली. आता काही कामानिमित्त गेली असेल पुण्याला, पण पुन्हा आली. ती म्हटली बाहेरगावी गेले होते, बोरं घेऊन आली. आणि मग तेवढ्यात त्या बाईचा, त्या पाटलीन बाईचा तो मुलगा जो होता तो पळत आला, छोटा एक 5-6 वर्षाचा मुलगा. आल्यानंतर ती बोरावली बाई म्हटली वा किती दिवसांनी बाळू फार मोठा झाला. मी आले तेव्हा पाळण्यातच होता. आता ती पाटलीन बाई म्हटली तुम्ही नेहमी येत नाही त्याच्यामुळे तू त्याची वाढ झाली. ते तुम्हाला तर फार दिवसांनी आल्यानंतर चालताना दिसला डायरेक्ट. म्हटले ठीक आहे. म्हटले बाळू, म्हटले तुझ्याकरता मी काय आणलं बघ. म्हणले ते टोपलीवरचं जे हे होतं ना झाकण, ते बाजूला केलं, कपडा बाजूला केला. म्हटले तुला लागेल तेवढे बोरं घे. आता ते बाळूचे हात छोटे, पण तो बाळू फार हुशार होता. तो बाळू म्हटला की तुम्ही द्या. म्हणले मला, मी तसं घेणार नाही, मी हात लावणार नाही. म्हणले तुम्ही द्या. आणि मग ते बोरावली बाई, तिला देखील फार आश्चर्य वाटलं. पोराला घे म्हणून राहील तरी पोरगं घेणं, काय संस्कार आहे, किती उच्च दर्जाचे संस्कार आहे. नाही म्हणजे एखादं घे म्हणून राहिलं तरी घेणं गेलं ते पोरं. ते म्हणले नाही तुम्ही द्या म्हणले तुमच्या हाताने, मी हात लावणार नाही. आणि मग त्या बाईने तिच्या उंजळीमध्ये भरून त्याला दिली. आणि मग ते बाळूनं ते बोरं घेतले, आपले वरचे खिसे, शर्टाचे खिसे भरले, पॅन्टीचे भरले, आणि ओंजळ बी भरली. आणि मग ती बाई निघून गेली. आणि ते पोराची आई जी होती पाटली बाई, तिने विचारलं अरे बाळू, म्हटले ती बाई घे मावशी घे म्हणतोय, तू घेतले काऊन नाही. म्हटले वा माझा बाळू फार शहाणा आहे. म्हणले कोणाच्या वस्तूला हात लावित नाही, घे म्हटलं तरी हात लावित नाही. म्हटलं असंच वागायचं जीवनामध्ये. ते म्हणले तसं नाही. म्हणले आई तू फार भोळी आहे. मी जर माझ्या हाताने घेतले असते, माझ्या हाताने, तर माझ्या बुचकुलीत किती आलेले असते, 2 नाही तर 3 बोरं आले असते. छोटे हात, माझ्या बुचकुलीत 2-3 बोरं आली असते. पण ती तिच्या ओंजळीनं घेतल्यामुळं शर्टाचे खिसे भरले, पॅन्टीचे भरले, चड्डीचे, आणि हात बी ओंजळ बी भरली. तसं साधू संतांच्या मनातून जर एकदा आपलं गोमटं होण्यासारखं त्या ठिकाणी आलं, साधू संतांनी जर आपलं गोमटं केलं तर निश्चित कल्याण आहे. निश्चित पुन्हा हात पसरायची गरज नाही आपल्याला कुठंच. आत्यंतिक कल्याण, सकळ दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे ज्ञानोबराच्या कृपेनेच होऊ शकतं. हे तुकोबराची कृपा झाली तरच होऊ शकतं. हे नाथ महाराजांची कृपा झाली तरच होऊ शकते. देवाच्या कृपेने बी होणार नाही. देवाला बी हे शक्य नाही, कारण देवाला देखील संत रूपाने अवतरित व्हावं लागलं हे करण्याकरता. देवाला हे शक्य नाही, देवाच्या खात्यातच नाही आहे. आपलं आत्यंतिक कल्याण करण्याचं देवाकडे सामर्थ्य नाहीच. हे खातं साधू संताकडे आहे, ज्ञानोबरायकडे आहे, तुकोबरायकडे आहे, नाथ महाराजाकडे आहे. म्हणून गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. संपूर्ण भार त्यांच्यावर टाका. सगळं जे आपलं जे ओझं आहे, भार घेऊ नका. आपण विनाकारण भार घेतो, मी करतो, माझ्यामुळं झालं, हा सप्ताह मी होतो म्हणून झाला, माझ्यामुळं झालं. हे असं करू नका. ज्याप्रमाणे ते गाडीखाली कुत्रं चालतं ना, तशी गंमत होती. मग त्याला वाटतं ती गाडी मीच ओढतो, आणि त्याचा आणि त्या गाडीचा काही सुतराम संबंध नसतो. ती वेळ आपल्यावर येते, ते गाडी खालच्या कुत्र्यासारखी गंमत होते. मग भार जर तुम्ही आपल्यावर घेतला तर मग कल्याण होणार नाही. भार आपल्यावर घेऊ नका. भार संपूर्ण त्यांच्यावर सोप.
जसं मी चरण बोलून गेलो की आता तुझं कळेल ते करी, आता तुम्हाला जे वाटेल ते करा. तारीसी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको, शरण आलो नेनतपणी, मतिमंद सर्वज्ञाने बहुरंकवणे रंक. फार गोड नाट आहे बघा तुम्ही, फार गोड आहे हा नाट. जर तुम्ही दररोज म्हटले, कारण ही प्रार्थना आलेली त्याच्यामध्ये, भगवंताकडे प्रार्थना केलेली, आता तुझं कळेल ते कर, तुला जे वाटेल ते कर, हे जर नाट तुम्ही दररोज म्हटले तर देवाला एक दिवस, ज्ञानोबराला एक दिवस आपल्याला कृपा करावं लागेल. फक्त दररोज म्हणा, दररोज. आता ते गुरुवारी चैतन्य महाराज देगलूरकर नेहमी सांगतात कीर्तन बघा, झोपताना पसायदान म्हणा आणि उठल्या उठल्या एवढा नाट म्हणा. झोपताना पसायदान म्हणत, आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे, तो शोणी मज द्यावे पसायदान हे. झोपताना म्हणायचं. आणि सकाळी उठल्या उठल्या आता तुझं कळेल ते करी, तारीसी तरी तारी मारी, जवळे अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको. हा जर नाट तुम्ही उठल्या उठल्या म्हणले तर आपल्याला निश्चित मरायच्या अगोदर ज्ञानोबराय कृपा करतील म्हणजे करतील 100%. अगदी तुम्ही बॉन्डवर लिहून घ्या, आणि नाही झालं तर मला फाशी द्या. पण तुम्ही एकदा म्हणा, हे म्हटल्यावर मग नंतर फाशी द्या मला, नाहीतर अगोदरच येतात मला. विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. भाविक विश्वासी तुका म्हणे नमनत्यासी. देवाचं लाडकं व्हा, देवाला संतांचं लाडकं व्हा. आता महाराज म्हटले या अभंगावर कीर्तन करा. आता पुढच्या वेळेस फार गोड अभंग आहे. लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, मजवरी लाडकं तोच होऊ शकतो की ज्याच्याकडे नम्रता आहे. घरामध्ये लाडकं कोण असतं? जो धाकुटा आहे, लहान लहान. धाकुट्याच्या मुखी घास घाली माता आणि वरी करी सत्ता शहानिया. मोठ्या मुलाला आईला काठीनं मारते, आणि जो धाकुटा असतो मग त्याला तो लाडका असतो, हाताने त्याला घास भरवते. मग लाडकं होण्याकरता वचन न मुडी बोलिले ते एवढं फक्त पाळा की त्यांचे जे वचन आहे, ज्ञानोबराचे वचन, तुकोबराचे वचन, ते जीवनात कधी मोडू नका. त्या वचनाच्या विरुद्ध वागू नका. मग बघा, एक दिवस तुम्ही संतांचे लाडके होता. लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची. एकदा संतांची कृपा झाली की मग देव देखील कृपा करतो, आणि मग देवाची कृपा झाली की मग जग अवघे कृपा करी, सगळं विश्व कृपा करतं. पण ह्या दोन कृपा अगोदर महत्त्वाच्या, एक संतांची आणि देवाची. त्याच्यात प्रथम कृपा संतांची झाली पाहिजे. संतांची कृपा झाली की काहीच कमी पडत. मजवरी कृपा बहुतांची, खाली सगळं त्याचे लाभ आलेले आहे बघा. आखाई चुडा हाती आला, अंकन मोती नाकाला, बोध मुराळी शृंगारीला, 84चा शिक्का केला, तुका तुकी उतरला, तुका तुकी उतरला, सहानकेचा कौल दिला. वा, की भगवान परमात्मा त्या ठिकाणी पूर्ण भगवान परमात्मा त्याच्या हाताला येतो. कारण भगवंत कसा आहे? चूडामणी आहे. कस्तुरी तिलकम ललाट पटले, वक्षस्थले कौस्तुभम, नासाग्रे वरमौक्तिकम करतले, वेणुकरे कंकणम, सर्वांगे हरिचंदनम सुलितम, कंठे च मुक्तावली, गोपस्त्री वेष्टितो विजयते गोपाल चूडामणी. भगवंत चूडामणी आहे. आखाई चुडा
हाती आला. अक्षय, भगवान परमात्मा अक्षय आणि भगवान परमात्मा हाताला येतो. पण कधी? लाडकी लेक मी संतांची. एकदा संतांचं लाडकं व्हा, त्यांच्या वचनाप्रमाणे वागा, वचनावर विश्वास ठेवा, मग बघा. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. वंचिले ते पायापासी नाही असी वेगळे, तुका म्हणे सोडिल्या गाठी दिले मिठी पायासी. संतांना शरण जा. संतांची कृपा झाली की सगळ्या गाठी सुटून जातात. संध्याची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. कुठलीच गाठ राहत नाही. संशयाची गाठ राहत नाही, संदेहाची गाठ राहत नाही. आणि मग झालो पोटी शीतळ, मनुष्य त्या ठिकाणी पूर्णतेला प्राप्त होतो. म्हणून जास्ते साधू संत कृपावंत आहेत, अशा कृपावंत साधू संतांचं आपण भजन करा, त्यांना शरण जा. आपले निजदिवस झालेले आहे. सर्वांनी ज्ञानोबरायचं भजन करा. ज्ञानोबरायची कृपा आपल्यावर होईल एक दिवस. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, 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 ज्ञानराज माऊली. ज्ञानदेव तुकाराम, 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 टाकळीकर आणि लिमगावकर. तुका मान